या जागेवर येऊन असं काहीतरी एक्सपेक्ट नाही केलं होतं की मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो मित्रांनो पावना लेक कॅम्पिंगसाठी। तर आजची आपली कॅम्पिंग कशी होणार आहे आपण या जागेवर येऊन चेक करूयात आणि आजचा आपला दिवस आणि आपली जी नाईट होणार आहे ते कशी होणार आहे आपण ते पण चेक करूयात। सो चला मग। नमस्कार 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 मित्रमंडळी, आज आपण बहुत जास्त खुश कारण की तब्बल 1 ते 1.25 महिन्यानंतर आपल्या हातात आपली हिमालय आली आहे, म्हणजे की आपली हिमालयन बाईक आली आहे। आणि मी यार त्या कॅम्पिंगपेक्षाही आहे ना, आज आपली हिमालयन आपल्या हातात आली त्याच्यासाठी बहुत जास्त अफलातूनवाला ताबडतोडवाला असा खुश आहो। कारण की आज आपण चालवणार तब्बल 200च्या स्पीडमध्ये, म्हणजे 200च्या स्पीडवर तर बाईक जात नाही, सांगायची गोष्ट आहे ते बस। तर मागचे जे 3-4 व्हिडिओज आपण केले ते पप्पाच्या स्कूटीवर केले, म्हणजेच की 100 cc वाला प्लेजरवर। तर आज आली आहे हिमालयन हातात, तर आता मस्तवाला तगडावाला करणारा आपण एन्जॉय। बापरे, त्रासलो होतो भाऊ या स्पीड साठी मी, या बैठकीसाठी जबरदस्त। तुम्हाला सांगतो बा, गाडी भेटल्यावर मी आज एवढा जास्त खुश का होणार। एका माणसाला त्याच्या बायकोपासून जर कोणी दूर ठेवलं तर त्याला त्याची अशी पुरा विधवा झाल्यासारखी जे फिलिंग येत असन तशी वाले मला पूर्ण 1 महिन्यापर्यंत फिलिंग येत होती। आणि त्या कॅम्प साईटवर जाऊन आपण आज करणारा बहुत खतरनाक वाल्या मस्त्या। तिथे जाऊन बोटिंग होणार आहे, कॅम्पिंग होणार आहे, बॉन फायर होणार आहे, कॅम्प फायर होणार आहे, फायर वर्क होणार आहे, बहुत सारं काही होणार आहे, डीजे राहणार आहे, बहुत सारा तगड्यावाला आपण तिथं आज एन्जॉय करणार आहोत। आणि आपला आजचा सुट्टीचा दिवस आपण करणार आहोत युटिलाइज। आणि आज नेमका आहे क्रिसमस, म्हणजेच की 25 डिसेंबर। तर हिमालयन भेटण्याच्या चक्करमध्ये आहे ना आपण पेट्रोल टाकणं विसरून गेलो। तर आता रपकन टाकू इथं पेट्रोल ना, मग निघू सबकन समोर, कारण की ऑलमोस्ट 2 वाजले आहे, 2 सव्वा 2 होत आहे। वेल तर आता मित्रांनो झालं पद्धतशीरपणे आता पेट्रोल टाकून आता इथून ऑलमोस्ट 30 ते 35 किलोमीटर आहे पावना लेक, म्हणजे जास्त काही दूर तर नाही तेवढा। तर आता मला वाटतं मे बी 1 तास लागेल आपल्याला जातपर्यंत। आणि यार फक्त आता आहे ना दुपारचे 2 वाजले आहे, तरी वेदर चेक करा, सगळीकडे असा फॉग होऊन आहे, दिसत आहे सगळीकडे, पहा एकदा पूर्ण सगळीकडे असा फॉग होऊन आहे। तर थंडी तर नाही यार तेवढी। आणि आपण आज रायडिंग गिअर घालून नाही चाललो, आज आपण घातला आहे हे वाला जॉकेट ब्लॅकवाला। तर मजा येत असेल पहा एक वेळा। मला तशी गरमी लागत आहे, रायडिंग जॅकेट नाही लावला आतापर्यंत आपण, पण बहुत मोठी इच्छा होती काय हिमालय चालवायची आहे बहुत दिवसानंतर, 1 महिन्यानंतर। तर फायनली तो योगायोग घडला आहे आणि हिमालयन आपल्या हातात भेटली आहे। आणि यार हे 1-1.25 महिन्यापासून आहे ना गाडी आपल्याकडे नव्हती, आपल्या मोठ्या भावाकडे होती, ठीक आहे। तर मोठा भाऊ जे आहे ना गाडीला कपडा मारला, आता हे गाडीचा हाल पाहतो मी, हे दिसतंय हा सगळीकडून पूर्ण गोबर लागल्यावानी। मित्रांनो तामिनी घाटच्या रोडवरून आपण जसा एक राईट टर्न घेतो, म्हणजेच की आपण या पौडवाल्या रोडवर लागतो, हा कोलवन या मालवण नाही कोलवन पौड असा एक हा रोड आहे। तर त्या साईडून आपण इकडून पावना लेक कडे जाऊ शकतो। आणि यार ऑफरोडिंग मध्ये मस्त मजा येत आहे यार। गावात तशी स्लिप तर नाही होईल म्हणा, पण तरी फाटते यार थोडीशी, स्लिप झाली, दात वाटत फुटले आपले, काय झालं। तर 1 मिनिटाची ऑफरोडिंग करून आपण पोहोचतो हायवेवाल्या रोडवर। आणि समोर पाय आपली सह्याद्री कशी पूर्ण धुक्यामध्ये हरवलेली दिसत आहे आपल्याला। हा धुकं जे आहे ते आपलं विंटरवालं सगळीकडे आता धुकं होऊ नये यार, तर तेवढा काय क्लिअर विजन भेटत नाही आपल्याला, क्लिअरवाला काही व्ह्यू दिसत नाही। जर समजा की डोंगर पाहायचे असेल तो मला असं थोडंसं जवळ येऊन पाहा लागेल, कारण की दुरून तर भाऊ फक्त दिसत आपल्याला, म्हणजे नुसता धूळ धुवा धुका। जाऊ दे रे बा, मला बहुत घाई आहे। मस्त गन्ना लागल्या गन्ने की खेत में हो, अरे गन्ने की खेत में मावसे। तर हे जे मावशी लोक आहे मित्रांनो,
ब्रेक नंतर पहिले पाय घासते, असं आहे भाऊ, का म्हणावं आता. तर आपण आज मित्रांनो रायडिंग जॅकेट न घालता आपण हे जे विंटरवाला आपलं जॉकेट वाकेट घालून चाललो होते याच्यासाठी, कारण की पवना लेकवर आज आपल्याला तगडीवाली थंडी उंडी भेटू शकते. तर त्याच्याचसाठी मित्रांनो रात्री आहे ना तिथं मस्तवाला कॅम्प फायर, बॉन फायर, फ्री फायर, काय म्हणते त्याला, फ्री फायर खेळेगा. यार आजकाल इंस्टाग्रामवर तेच चालू आहे, फ्री फायर खेळेगा. तर तेव्हाला आपण पद्धतशीरपणे लावू तिथं मस्त फटाक्या. तर तिथं मस्तपैकी सगळे लोक जितके राहतील, 40, 45, 50 लोक, ते सगळेजण मस्त असा गोलवाला सर्कल बनवू, मस्त सह्याद्रीच्या अंताक्षऱ्या नाही का म्हणतात, अंताक्षऱ्या खेळू, गाण्याचा भेंडा खेळू आणि पद्धतशीरपणे हात शेकू. पोटे आपण एका अशा जागेवर येऊन पोहोचलो आता जिथं आपल्या मागास आपल्याला दिसत आहे तिकोना फोर्ट, ज्याचा ट्रेक आपण ऑलरेडी करून ठेवला आहे. जर तो ब्लॉग तुम्ही नाही पाहिला असणार तर एकदा नक्कीच पहा. तो मी माझ्या मोठ्या भावासोबत गेलो होतो आणि मस्त ट्रेक होता यार, 1-1.5 तासाचा ट्रेक होता. आणि आता इथं वाल लागली यार गरम भयानकवाला. तर त्याच्यासाठी म्हणलं 2 मिनटं थांबावं, फक्त निसर्गाचा गरम व्हायला, निसर्गाचा एकदा गरम गरम आनंद घेऊ. तर चला आता पाहू काय होते, समोर जाऊ ना तिथंच पाहू. कारण कॅम्पिंगचा जो टाईम सांगितला आहे त्यांनी 4 वाजता चालू होईल. तर आपल्याला 4च्या पहिले पोहोचायचं. आता वाजल्या 3. तर येणाऱ्या 20-25 मिनटात आपण तिथं पोहोचून जाऊन जेवढं थोडंफार एक्सप्लोअर करता येईल आजूबाजूचा परिसर किंवा मग त्या रिसॉर्टमधलाच तो आपण पद्धतशीरपणे एक्सप्लोअर करू आणि मग जाऊ आपण समोर. मला तर वाटत नाही यार सनसेट पाहायला भेटन बा म्हणून, कारण की पूर्ण असं फॉग होणार सगळीकडं. पण इथचं रिसॉर्ट तर पाका जबरदस्त सही, आणि त्याचा स्विमिंग पूलही होता. आणि इथं पा आय लव्ह यू, अरे आय लव्ह यू टू, पागल कशी गोष्ट करत आहे. एकटे आय लव्ह यू नको म्हणा यार. अबे फटाक्या, मगनलाल चिक्की इकडे आहे का. अरे यार हा हे होऊ शकते का, आपण लोणावळ्याच्या बहुत जास्त जवळ आहोत त्याच्यामुळे मगनलाल चिक्कीवाल्याने या एरियामध्ये सोडला नाही आपलं दुकान, काउन कमी तर लावून टाकू म्हणे. वेल तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहो आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच की द कॅम्प स्क्वेअर म्हणून हे जागेचं नाव आहे, या रिसॉर्टचं नाव आहे. इथं भरपूर सारे टेंट्स वगैरे लागले आहेत, बेसिकपासून तर एकदम लक्झरियस टेंटपर्यंत इथं आपल्याला अवेलेबल भेटतात. तर मी तुम्हाला एक टेंटचा ना राऊंड देतो, एक टेंट दाखवतो. इथं आत्ता सध्यासाठी अवेलेबल कोणता आहे. अच्छा, टेंटमध्ये AC बीसी सगळं काही आहे, जबरदस्त. टेंट तर आपण पाहूच, पण इथं एक आपल्याला काय दिसलं आहे समोरच, लेक आहे. लेकमध्ये झुला लावला आहे छोटासा, तर त्या झुल्यावर जाऊ, तिथं बसून पाहू कसं वाटते ते. तर असा काही सीन आहे मित्रांनो इथला, पहा मस्त समोरच लेक आहे ना, लेकच्या इथंच मस्त झुला लावला आहे ना, समोरून होता सनसेट, तर मस्त पाहताना वाटत आहे. थोडासा जसा अजून सूर्य खाली जाईल त्याच्यानंतर अजून मस्तवाला सीन दिसणार आहे इथून. महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, येणाऱ्या 5 दिवसानंतर 31 डिसेंबर आहे, म्हणजेच की 31साठी हा एरिया अख्खाचा अख्खा पूर्ण बुक राहते. ठीक आहे, तर या प्रॉपर्टीचे ऑनर सध्या जागेवर अवेलेबल नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इच्छा बुकिंग डिटेल्स मी तुम्हाला टाकून ठेवतो. होऊ शकेल तेवढं आत्ताच्या पटापट तुम्ही हे करून ठेवा बुकिंग वगैरे. मित्रांनो हे जे टेंट दिसत आहे याला म्हणतात डोम टेंट. ठीक आहे, सगळ्यात बेसिक टाईपचा हा टेंट आहे. सध्या कोणी आलं नाही, आता बघ आपण इथे शूट करून टाकू म्हटलं. पटापट लावू करून टाकू. वेल तर मित्रांनो याच्यानंतर आपल्याला इथं डिलक्सवाला टेंट पाहायला भेटत आहे, म्हणजे की इथं बेड वगैरे लावला आणि प्लस याच्यामध्ये डिलक्स टाईपच्या याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला इथं AC वगैरे पाहायला भेटते. ठीक आहे, प्लस याच्यात इसमें बाथटब भी है, इसमें नहीं है ना. अच्छा ओके, तर इथं शॉवरची पण सुविधा आहे. सो काही गेस्ट लोक इथं चेक इन केले ऑलरेडी, तर त्याच्यामुळे आपण जास्त काही शूट नाही करू. नंतर जेव्हा हे खाली होईल त्याच्यानंतर प्रॉपरली आपण हे शूट करू. सो असा काही टेंट राहते. आणि इथं लावली आहे AC प्लस TV, तर मस्त थंडवालं वाटत आहे. आणि या साईडमध्ये बाथरूम आहे, म्हणजेच की शॉवर वगैरे आहे. तर अशा टाईपचा का हा डिलक्सवाला एक टेंट आहे, ज्याच्यामध्ये
इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सनल बाथरूम वगैरे तुम्हाला भेटेल, त्याच्यानंतर शॉवर भेटेल, पण याच्यात बाथटब नाही. जसं त्या सुपर डिलक्सवाल्यामध्ये होतं तशा टाईपचा इथं बाथटब नाही. तर तो वाला पण आपण एकदा चेक करू जाऊन. तर फायनली मित्रांनो 200 करोड वर्षानंतर इथं आपला बोट आला आहे आणि इथं काही 10 लोकांची कॅपॅसिटी असलेला बोट आहे हा. ठीक आहे. तर याच्यात आता 6 लोक म्हणजे एक फॅमिली चालली आहे. त्याच्यानंतर आपण हे 4 लोक इथं थांबलो मित्र लोक. तर यांच्यानंतर आपण जाऊ मग. आधे घंटे का राउंड हो गया अंधेरा. तर विषय काय झाला ते सांगतो. आपल्या मागे जे 3 कलाकार दिसत आहे. तर एका त्या बाईच्या टेंटच्या बाहेर हे लोक क्रिकेट खेळत होते. ठीक आहे. ते ताई आली मागून आणि क्या बोलू एक्सक्यूज मी प्लीज, आप इस टेंट से दूर खेल सकते हैं क्या? मेरे बेटे लोग को तकलीफ होगा आने जाने में. तेव्हापासून मी पाहतच होतो. ठीक आहे. हे 3 जण तर शांत आहेच आहे. त्यांना पाहून मी शांत होतो मगांपासून. त्याच बोटमध्ये 6 म्हणजे त्या लोकांची एक फॅमिली होती. 6 लोक आणि बाकी 4 जणांची जागा होती. म्हणजे ते 4 आम्ही होतो. तर मी म्हटलं आम्ही नाही जात, आम्ही नंतरच्या ट्रिपमध्ये जातो. कारण की ते बाई होती ते तर त्याच्यापेक्षा म्हटलं आम्ही नंतरच जातो म्हणून. तर आता मे बी अर्ध्या तासाचा त्यांचा राऊंड आहे. तो राऊंड संपल्यानंतर मग आपण सेकंड ट्रिपमध्ये आपण जाऊ. वेल तर मित्रांनो फायनली इथं झाली आहे पहिली ट्रिप. आता सेकंड ट्रिपमध्ये आपण सगळे चाललो म्हणजे 8 लोक आहेत टोटल. क्रिस की जैसे ऐसे मछली पकड़ना पड़ेगा ना, ऐसे करके ऐसे करके फेक देंगे इधर फिश फ्राय. बाकी सगळं ठीक होतं पण या भाऊबाई एवढा वजन वाढलाय बोट मध्ये का बोट अशी होता. मित्रांनो समोरून जे हवा येत आहे आपल्या इथं मिशीवर फील होऊन राहिली एकदम थंडीवाली. तर मजा येत आहे. जर समजा तुम्ही लोक फॅमिली सोबत आले तर इथे येऊन बहुत मस्त वाला आनंद घेऊ शकता. मस्त ब्लू असं पाणी आहे इथं. ब्लू तर नाही म्हणता येईल, एकदम हिरवं पाणी आहे. एकदम से जज्बात बदल गए, कलर बदल गया. क्रिस सारखे आपण इथं मच्छी पकडू शकतो. तू देखेगा ना ये शायद ग्रीन दिखेगा, वो शायद ब्लू दिखेगा. ऐसा क्यों पता नहीं, बस दिख रहा है. इसमें भी कोई न्यूटन का लॉ तो नहीं है. फायनली आपली बोटिंग संपली आहे मित्रांनो. बोट डोंगा माहोल केला आपण, बहुत मस्त मजा आली. तर इथं आपली बोटिंग संपली आहे. काही लोक आता उतरत आहेत. कैसा लगा आपको? अच्छा था, एक और राउंड ले सकते थे. अच्छा ठीक है. पर है बहुत अच्छा है, मजा आएगा. कल सवेरे बोल रहे थे, कल सवेरे आ जाएंगे. यस, देखते हैं. तुला कसं वाटलं भावा सांग? चांगला होता, फक्त थोडा अजून लांब त्या टेकडीपर्यंत जरा घेतला असता तर बरं वाटलं असतं. त्याला विचार, तो बिचारा रुसला आहे, त्याला नाही जमत. फायनली इथं आपले लाईट चालू झाले आहे. अबे मैं का पेनचे जा रहा हूँ. कल सुबह आएगा लेने.
मित्रांनो आता बोटिंग झाली, नाश्ता झाला, नाश्त्यानंतर आपण इथं टेंट जवळ आलो आहोत. आता इथं आपल्याला मागं जो टेंट दिसत आहे हा त्रिकोण आकारचा, हा ॲक्च्युली अल्पाईन टेंट आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन पाहू कसं राहणार आहे, एकदा चेक करू. तर हा जो टेंट आहे मित्रांनो हा कपल लोकांसाठी आहे, म्हणजे दोघा लोकांचा टेंट आहे. ठीक आहे, तर एकदम कम्फर्टेबल आहे. जर समजा तुम्ही फॅमिलीसोबत येत असणार 5 किंवा 6 लोक असतील तर असे तुम्ही 2 ते 3 टेंट वेगळे वेगळे बुक करू शकता, किंवा मग ते मोठी एक जे डिलक्सवाली रूम आहे ती वाली पण तुम्ही बुक करू शकता. हा थांबा, टॉर्च लावून पाहा लागेल यार. आता माहित नाही काय दिसणार आहे, पण पहा असा काहीतरी आहे इथं. अरे ठीक आहे, एकदम कम्फर्टेबल असा टेंट आहे मोठा. वेल तर मित्रांनो आत्ता झाला एकदम प्रॉपरवाला अंधार इथं. तर आता या एरियात जितके पण रिसॉर्ट आहेत सगळे जे कॅम्पिंगचे साईट्स आहेत, ठीक आहे, सगळीकडे आता लाईटिंग वगैरे लागणं चालू झालं आहे. तर पाहताना बहुत मस्त दिसत आहे ना. जे आपली जी प्रॉपर्टी आहे जिथं आपण स्टे केलेला आहे तर कॅम्प स्क्वेअर म्हणून, ठीक आहे, तर तिथला व्ह्यू बघा, तिथपासून आपलं चालू होते तर हा प्रॉपर माझ्या मागापर्यंत तिथपर्यंत पूर्ण लाईटिंग आहे. तर बहुत मस्त वाटत आहे. आणि आता मे बी ना DJ वगैरे लावणार आहेत तिथं. वेल तर या जागेवर मित्रांनो मागे DJ चालू आहे. आता इथं काही गेस्ट लोक बसले आहेत, सगळ्यांसाठी आता बार्बिक्यू इथं रेडी करण्यात येत आहे. ठीक आहे, तर आता बार्बिक्यूचं काय विषय आहे पाहू एकदा. काय नाव दादा तुमचं? विकास शिंदे. तर हे बार्बिक्यूचं पूर्ण टेंडर तुमच्याकडेच असते का? हो. बार्बिक्यूचे मित्रांनो तसे दोन प्रॉफिट आहे. म्हणजे की आता बार्बिक्यूमध्ये मस्त चारकोल वगैरे टाकून आहे. ठीक आहे, तर मस्त आपण हातही शिकू शकतो. आणि दुसरं काम म्हणजे इथं मस्त चिकन विकन तंदूर मस्त चालू आहे. फायनली तर आपलं मित्रांनो इथं बार्बिक्यू तंदूर आला आहे. जास्त ह्याच्यासाठी ना मागवलं, कारण मगाशी आपण हे खाल्लं होतं काय ते मिसळपाव, तर त्याच्यामुळं टेस्ट करून पाहू कसं आहे. त्याचा टेस्ट तर मस्त आहे. ते संपवून मग समोरची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जाऊ. वेल तर मित्रांनो मी या जागेवर येऊन असं काहीतरी एक्सपेक्ट नाही केलं होतं की 40 लोक आहेत कमीत कमी, पण साला एकही लोक ना, एकही माणूस, एकही बाई आणि एकही फिमेल आणि एकही कपल इथं डान्स करण्यासाठी रेडी नाही. ठीक आहे, तर DJ चालू आहे गेल्या 3 तासापासून, पण एकही लोक कोणीच माहीत आहे का इथं डान्स नाही करतात. तर आता मी असा डिसिजन घेतला की मी एकटाच बया पिशा सारखं जाऊन डान्स करतो तिथं. तर जे होईल ते पाहू. माझी तर बहुत जास्त इच्छा हो, कारण की मला असं वाटतं गेल्या 1.5-2 वर्षापासून आहे ना आपण डान्स नाही केला आहे. तर असा विचार करता का आपण जाऊ ना तिथं डान्स करू. तर चला पाहू आता माझावाला डान्स तुम्ही पहा, आता एन्जॉय करा. उसमें अमल साइड पे रुकाया. मैं तेनू समझा ना तेरे बिना लगेगा.
मित्रांनो आत्ता आपलं झालं आहे सगळं काही, जेवण झालं, बॉनफायर झाला, DJ झाला, संपला. DJ मध्ये तर कोणी लोक जास्त नाचले नाही, काय लोक होते मला तेच नाही समजलं अजूनपर्यंत. मी एकटाच बया पिच्यासारखा नाचलो आणि ते जे 4 लोक आले होते, 4-5 लोक, त्या लोकांना पण चला मी जबरदस्ती घेऊन आल्यासारखं आलो होतो. तर आता इथं आपला टेंट लागला आहे, टेंटमध्ये पद्धतशीरपणे झोपू. आपलं इथं सामान सगळीकडं असरून पसरून आहे, हेल्मेट, फ्रेम बॅग, टँक बॅग, सगळ्या काही. इथं आता पद्धतशीरपणे आपण झोपू. आता थंडी थोडी थोडी लागणं चालू झाली आहे, म्हणजे गुगल मॅपवर दाखवत आहे 12-13 डिग्री टेम्परेचर. मे बी तेवढं तर असणार नाही, माहीत नाही, पण ते दाखवत आहे, काहून दाखवत आहे माहीत नाही, पण थंडी काय तेवढी लागत नाही. तर आता जास्त टाईमपास न करता आपण पटकन झोपू ना. सकाळी उद्या कोणती ॲक्टिव्हिटी होणार आहे मला अजूनपर्यंत काही माहीत नाही, आत्ता पत्ता काहीच नाही. तर सकाळी उठू आपण 7-8 वाजता. मे बी जर पॉसिबल झालं तर सनराईज कॅप्चर करू, अदरवाईज मग दुसऱ्या जे काही ॲक्टिव्हिटीज राहतील ते आपण सकाळी पाहू. सो चला मग उद्या सकाळी भेटतो. टाटा, बाय बाय, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, दुसऱ्या दिवशी तुम्हा लोकांचं स्वागत आहे थेट पवना लेकच्या कॅम्प साईडवरून. आता जस्ट वाजले सकाळचे 10. नाश्ता वगैरे झाला आणि जस्ट आता आपण रिटर्न निघण्याच्या प्लॅनिंगमध्ये होता. मागं बा किती सारे टेंट वगैरे लागले आहे, सगळीकडे पूर्ण टेंटच टेंट आहे. इकडे पण टेंट आहे, मागं पण टेंट आहे. तर बस मस्त गेलं आपलं, नाईट मस्त निघली. काल रात्री मस्त DJ होता, DJ झाला, कॅम्पफायर, बॉनफायर काय म्हणतात त्याला, ते झालं. आणि त्याच्यानंतर मग लाईव्ह म्युझिक पण होता, ते पण झालं पद्धतशीरपणे. मस्त गाणे म्हणू लागलो आम्ही, जोरात बोंबलू पूर्ण. माझा आहे ना नड्डा सुकून गेला होता पूर्ण. तर ठीक आहे, जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल या जागेवर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर आणि लिंक देतो आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बुकिंग करा. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून 30+ पार्टीसाठी इथं लोक येऊ शकतील. वेल ते इथं झालं आहे मित्रांनो आपलं सगळं काय सामान पॅक आणि बस आता आपण टी-शर्ट घातली आहे पतलीवाली, याच्यावर घालू आता आपलंवाला जॅकेट आणि त्याच्यानंतर मग निघू एकदम थेट पुणेला, म्हणजेच की आपल्या घरी. तर चला मग मित्रांनो, आता हे सर्व काही सामान आपल्याला बाईकवर लोड करायचं आहे आणि मग तुम्हाला भेटतो मी बाईकवर. सो चला.